हालेलुया। आज आपण वचनाकडे जाणार आहोत। उत्पत्ती 26 बलिष्ठांनी बुजून टाकल्या होत्या, त्या त्यांनी पुन्हा उकरल्या, पुन्हा त्या विहिरी उकरल्या आणि त्याच्या बापांनी जी नावे दिली होती तीच त्याने त्यास पुन्हा दिली। इसाकाचे चाकर त्या खोऱ्यात खाणीत असता तेथे त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला। तेव्हा गरार येथील गुराखी इसाकाच्या गुराख्याशी भांडले व म्हणाले की हे पाणी आमचे आहे। यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक ठेविले, कारण त्यांनी त्याशी कलह केला। एसेक या शब्दाचा अर्थ 4 विहिरी आपण पाहणार आहोत। किती? एसेक, सितना, रहोबोत, बेरशेबा। एसेक म्हणजे कलह। कदाचित 2025च्या सुरुवातीला तुम्ही असं काय अचीवमेंट करताल, अशा काही गोष्टी प्राप्त करताल, त्याच्यावरती कुणीतरी येऊन अधिकार घेईल। वादात पडू नका, कलह करू नका। बायबल सांगतं, 21 वचन सांगतं, मग त्याने दुसरी विहीर खणली। हालेलुया। त्या एकाच विहिरीसाठी लढू नका, कोर्ट कचेऱ्या करू नका। ले जो लेना है मेरा परमेश्वर उससे 100 गुना अधिक मुझे देगा। आमेन, हालेलुया। जे लोक या विचाराचे असतात ना, मला सांगू द्या, परमेश्वर त्यांना उन्नतीतून उन्नतीत घेऊन जातात। आम्ही कधी कधी त्याच गोष्टीचं घोंगडं जर पकडून ठेवतो आणि माझं होतं, मी कष्ट केले होते, माझे इफर्ट्स होते, माझ्या अधिकाराचं होतं, आमचा वेळही वाया जातो, आमचं प्रार्थना जीवनही संपतं, आमच्या जीवनामध्ये सदैव निराशा आणि निराशा येते। बायबल सांगतं त्याने त्या विहिरीला सोडलं आणि दुसरी विहीर खणायला लागला। वाचा पुढं। दुसरी विहीर खणली, तिच्यावरूनही ते भांडले, तिच्यावरूनही भांडलं। कदाचित जानेवारीत तुम्ही जे काही मिळवताल तो अधिकार कुणी घेईल, फेब्रुवारीत तुमच्याकडे तुम्ही काहीतरी करताल तोही अधिकार तुम्ही घेईल। पण काय झालं पुढं? म्हणून त्याने तिचे नाव सितना ठेवले। तो तेथून पुढे गेला। थांबूया, काय म्हणलं तिथं? तो तिथून पहिली विहीर ज्याला एसेक म्हणजे कलह म्हटलेला आहे, दुसरी विहीर ज्याला सितना म्हटलेलं आहे, वैर, ते लोक त्याच्या बरोबर एकदम शत्रूप्रमाणे भांडले। परंतु इसाकाकडे खूप काही लोक होते, इसाकाकडे भरपूर दासदासी होते, त्या गुराख्यांशी लढून त्यांना ते पळवू शकत होता। पण बायबल सांगतं असं दिले, तो तेथून पुढे गेला। हालेलुया। बायबल स्पष्टपणे या ठिकाणी सांगतं की तो तेथून पुढे गेला। त्याच्या 2 विहिरीवरती ताबा घेतल्यावरही, त्याच्या कष्टाचं कुणीतरी हिसकावून घेतल्यानंतरही बायबल सांगतं, इसाक म्हणतो मी पुढे गेला। तुम्हाला वचन आहे, तुम्हाला आज या ठिकाणी मार्गदर्शन आहे, त्या ठिकाणात थांबू नका, वाद करू नका, इग्नोर करा, पुढे निघा। मला विहिरीची गरज नाहीये, मला या पाण्याची गरज नाही, कारण जीवनी पाणी देणारा माझा देव माझ्यामध्ये आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। पुढे, आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली। तेव्हा तिजवरून ते भांडले नाहीत। त्या विहिरीवरून कुणी भांडलं नाही, कुणी विरोधक नाही, कुणी कब्जा घ्यायला आले नाही। पुढे, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोत विस्तार असे ठेविले। आणि आजकाल प्रॉफिटिक मिनिस्ट्री मध्ये सगळ्यांना रहोबोत पाहिजे, सगळ्यांना रहोबोत पाहिजे। विस्तार, कशात विस्तार पाहिजे? प्रभु हम पर अनुग्रह करे, मिनिस्ट्री का विस्तार हो, अच्छी बात है। आमच्या बिझनेसचा विस्तार व्हावा, आमच्या जॉबचा विस्तार व्हावा, आमच्या कुटुंबाचा विस्तार व्हावा, देवाची इच्छा विस्तार व्हावा। रहोबोत परमेश्वर देतो, रहोबोत तुम्हाला मिळणार, रहोबोत प्रभू तुम्हाला घेऊन जाणार। परंतु जी उत्कंठा आहे, इथून पुढे तुम्हाला ती समजणार आहे। त्या उत्कंठेमध्ये काय पाहायला मिळतं? पहा पुढं। आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे, आता या देशात आमची वाढ होईल, या देशात त्या खोऱ्यात आमची वाढ होईल। तेथून पुढे तो वरती बेरशेबा येथे गेला। थांबूया, माझा प्रश्न आहे, रहोबोत म्हणजे कम्फर्ट झोन, रहोबोत म्हणजे सगळ्या प्रकारची बरकत, भरभराट, पाणी, आशीर्वाद, नोकर चाकर, शेरडे, मेंढरे, हे सगळं तिथं आहे। आणि त्याच्यातली फर्स्ट क्लास गोष्ट ही आहे की तिथं ना कोणी शत्रू आहे, ना सितनामध्ये गुराखी आहेत,
ना एसेक मधले गुराकी आहेत, ना वैर करणारे लोक आहेत, ना वाद करणारे लोक आहेत. रोबोट मध्ये सगळं काही आनंद आहे. मग प्रश्न हा उठतो की रोबोट सोडून तो बेर्शेबाला का जातोय? मला सांगू दे, रिबेका त्या रात्री, इथं लिहिलं नाही की काय घडलंय, पण मला जे दर्शन झालं होतं त्या रात्री रिबेकाने, एसावने आणि याकोबने इसाका बरोबर रात्रभर वाद घातला असेल की इथं आम्हाला ना शत्रू आहे, इथं आम्हाला पाणी भरपूर आहे, शेतीवाडी आहे, आमची वाढ इथं झालेली आहे, आमच्या भूमीचा विस्तार झालेला आहे, मग रोबोट सोडून बेर्शेबा का? मला सांगू द्या, 2025 मध्ये परमेश्वर तुम्हाला रोबोट देईल, पण रोबोट मध्ये जास्ती वेळ राहण्यासाठी नाही, तर रोबोट यासाठी देईल की रोबोट कडून बायबल सांगतं तो ज्या वेळेला घरामध्ये होता तो खाली आला, खाली आल्यानंतर जिथं त्याला पहिल्यांदा विरोध झाला तो पुढे गेला एसेक पाशी, तिथून विरोध झाल्यावर तो सितनापाशी पुढे गेला आणि पुढे जाऊन एक वेळ आली रोबोट मध्ये पोहोचला, पण रोबोट मध्ये पोहोचल्यावरती त्याचा ईसीजीचा जो आलेख आहे तो पुन्हा वर गेला. हालेलुया. आमच्या लोकांची इथंच फसगत होती. आम्हाला रोबोट मिळालं ना आम्ही तिथंच करत असतो, आनंदी आनंद है मेरे यीशु के चर, अच्छा जॉब मिला यीशु के चर, अच्छी नौकरी मिली, छोकरी मिली, बीवी मिली, टीवी मिली, इंक्रीमेंट मिला, प्रमोशन मिला. रोबोट का खुदा कौन सा खुदा? कुछ लोग मुझे शायद सोशल मीडिया से देखेंगे, तो मैं आपको बताना चाहता हूं, रोबोट का खुदा अगर रोबोट में होता तो इसहाक बेर्शेबा में क्यों गया? सवाल यह है. मला एकाने सूचित केलं होतं सुरुवातीला चर्चचं नाव रोबोट ठेव, पण मला रोबोट मध्ये परमेश्वर भेटलाच नाही. रोबोट मध्ये सर्व प्रकारचे सुख सुविधा होत्या, रोबोट मध्ये सगळ्या प्रकारचे ऐशो आराम होते, रोबोट मध्ये पिण्यासाठी पाणी होतं, रोबोट मध्ये मला सांगू द्या, मी एक दर्शन त्या दिवशी पाहिलं आणि ते दर्शन हे होतं की इसहाक रोबोट मध्ये पलंगावरती पडल्या पडल्या त्याची दृष्टी बेर्शेबाकडे जात होती. जे दावीद म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येते? आकाश आणि पृथ्वीचा परमेश्वर याचकडून मला सहाय्य येते. आणि मला सांगू द्या, इसहाक त्या पलंगावर पडल्या पडल्या आरामामध्ये, थोड्या वेळाने त्याच्यासाठी रिबेका ज्यूस घेऊन येते, थोड्या वेळाने याकोब सफरचंद कापून आणतोय, एसाव ऍपल घेऊन येतोय, तो फ्रुट्स घेऊन येत आहे आणि तो खाता खाता त्याला एक गोष्टीची जाणीव झाली, इथं सगळे पण देव नाहीये. कुछ लोग कहते रोबोट का खुदा, वो मुझे प्रूफ करके दे कि रोबोट का खुदा अगर रोबोट में था तो इसहाक बेर्शेबा में क्यों गया? पण तो जो प्रवास होता त्याला तो खडतर प्रवास करून रोबोटच्या खोऱ्यातून त्याला वर चढून जायचं होतं. काही अभ्यासक म्हणतात जवळजवळ 2000 फुटावरती रोबोट पासून बेर्शेबा होतं. त्या 2000 फुटावरती ते कुटुंब गेलं आणि जात असताना रोबोट मध्ये सगळं सोडून टाकलं. रोबोट मध्ये सगळं सोडून टाकलं का? कारण इसहाकाला कळालं इथं शत्रू नाही, इथं कोणी आम्हाला बोलणारं नाही, अधिकार घेणारं नाही, खाण्यापिण्याची सगळी वेलचेले, परंतु ज्यांनी दिले, ज्यांनी दर्शन देऊन सांगितलं होतं की खाली मिसरात जाऊ नको, मी खाली मिसरात गेलो नाही, घरामध्ये असताना त्यांनी मला आशीर्वादित केलं, या खोऱ्यामध्ये असताना मला त्यांनी कृपा पुरवली, पण ज्यांनी दर्शन दिलं तो भेटायलाच येईना. आज लोक रोबोटचे सगळे ब्लेसिंग घेऊन बसलेत, मोठे मोठे चर्चेस घेऊन बसलेत, धन दौलत घेऊन बसलेत, इमारती बांधून बसलेत, रोबोटचे आशीर्वाद आहे. पण सवाल हा आहे का रोबोट मध्ये रोबोटचा देव आहे का? आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो तुझ्या अंगणाची मला उत्कंठा लागली आहे, तुझ्या सहभागितीची मला उत्कंठा लागलेली आहे. एक रात्री जो निर्णय त्याने रिबेकाला ज्या देवाने दर्शन दिलं होतं, मिस्रात जाण्याचा विचार होता, देव म्हटला मिस्रात जाऊ नको, त्या रात्री जो वाद झाला होता, पुन्हा एक वाद त्या ठिकाणामध्ये त्यांनी केला. माझा देव रोबोट मध्ये नाहीये, रोबोट मध्ये खायला आहे, प्यायला आहे, पांघरायला आहे, मजा करायला सगळ्या गोष्टी आहेत. रोबोट म्हणे माझा देव ज्याने मला दर्शन दिलं तो मला दिसत नाहीये, त्याची वाणी येत नाहीये, त्याचा स्पर्श होत नाहीये, त्याची उपस्थिती मिळत नाहीये, त्याचा अंदाजा मिळत नाहीये. मला रोबोट नाही, मला बेर्शेबा जायचंय, कारण त्या बेर्शेबामध्ये देवाने
मला जन्माला आणलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप वादविवाद केल्यानंतर सगळं कुटुंब, इसहाक फक्त आनंदाने चालला होता. मागून रिबेका, मला सांगू द्या, कुठली बायको सगळ्या सुखसुविधा सोडून ते सगळं तिथं टाकून, डबल बेड सिंगल बेड सगळं तिथं फेकून, पाणी बिनी सगळं टाकून कुठली बायको परत वर डोंगरावर जाईल? वादविवाद का होईना, पण त्यांनी आपल्या पती बरोबर त्याच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आणि वर बेर्शेबाला गेले आणि तिथून आशीर्वाद सुरू झाले. वाचा पुढे काय झालं. तेथून पुढे तो वरती बेर्शेबा येथे गेला. तिथून पुढे तो वरती बेर्शेबा येथे गेला. त्याच रात्री बोला, त्याच रात्री. ती रात्र आज असेल. आमेन. ती रात्र आज असेल. हालेलुया. जर आज तुम्ही तुमचा रोबोट, म्हणजे कुठे बाई तुमचा रोबोट, तुमचा आवडत्या जागेचा रोबोट कुठला माहिती का, जिथून आम्हाला उठायचीच इच्छा होत नाही हो, जिथून आम्ही मोबाईल बी असे बघतो आणि परत तिथं ठेवतो. आमचा अलार्म वाजून जातो, टणांग टणांग, परत बंद कर, तिथं ठेव. कम्फर्ट झोन. या 2025 मध्ये जे लोक आपल्या कम्फर्ट झोनला, आपल्या आरामाला, या सगळ्या गोष्टीला त्याग करतील, ते बेर्शेबा मधल्या देवाचं दर्शन प्राप्त करतील. आमेन. आमेन. ज्यांना असं वाटतं की या 2025 मध्ये देवाने मला दर्शन द्यावं, परमेश्वर म्हणत आहे तुला कुर्बानी द्यावी लागल, तुला बलिदान करावं लागल, तुला त्याग करावं लागल. कारण येशू स्पष्टपणे बोलून गेलाय, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्यांनी प्रति दिवशी आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आम्ही त्याग करत नाहीये. आम्हाला सगळ्या गोष्टी वरच्या वर पाहिजे. आम्हाला चिमटा बसायला नको, जखम व्हायला नको, त्रास व्हायला नको, कारण आम्ही रोबोट मध्ये आनंद येशू के चरणों में. रोबोट मध्ये झोप उघडत नाही. रोबोटला ऐश्वर्यामध्ये आनंद आम्ही घेत आहोत. रोबोटची थंड हवा आम्हाला मिळत आहे. परंतु इसहाक वेडा नव्हता. इसहाकामध्ये ती उत्कंठा होती, माझ्या देवाचं दर्शन मला हवंय. आणि बायबल सांगतं, परमेश्वराने तिथं येऊन त्याला मार्गदर्शन केलं नाही की तू वर बेर्शेबाला जा म्हणून. त्यांनी सांगितलं मिस्रात जाऊ नको, पण बेर्शेबाला ये म्हणून सांगितलं नाही. कारण इसहाकाला माहिती होतं त्याच्या बापाने शेखेम मध्ये दर्शनाची वेदी बनवली होती, बेथेल मध्ये प्रार्थनेची वेदी बनवली होती, हेब्रोन मध्ये देवाच्या जवळीकतेची वेदी बनवली होती आणि बेर्शेबा मध्ये कराराची वेदी बनवली होती. आज तुमचे करार आठवा. कोणते कोणते करार 2024 मध्ये देवाशी तुम्ही केले? देण्याविषयी, सेवेविषयी, समर्पणाविषयी, प्रार्थनेविषयी, लोकांना प्रभूच्या मंदिरात आणण्याविषयी, या बेर्शेबाच्या वेदीवरती केलेल्या कराराकडे परमेश्वर आज तुम्हाला बोलवत आहे. का ते करार आम्ही विसरलोय का? जर त्या कराराशी आम्ही प्रामाणिक नाही तर दर्शनापासून तोही प्रामाणिक नाही. आज ते दर्शन मला पाहिजे. ते दर्शन ज्याच्या जीवनामध्ये आहे तो या जगामधला सर्वोच्च श्रीमंत व्यक्ती आहे. इसहाक रोबोटचा त्याग करून, परिश्रम घेऊन वर बेर्शेबाकडे गेला, कारण तिथं त्याने करार केला होता. काय झालं पुढं? त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राम याचा मी देव आहे. आमेन. आमेन. दर्शनाबरोबर आलं आश्वासन. आमेन. आमेन. कारण त्या रोबोट मध्ये तो सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत होता, पण त्याला देवाची वाणी नव्हती. आम्हालाही कुठे पडल्या वाणी येईल सकाळी 10 वाजता सूर्य उगवल्यावरती. कधी आमच्याशी देव बोलणार? आमचा क्वाईट टाइम आहे का? आम्ही देवाबरोबर किती वेळ घालवतोय? आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये आहोत का? आम्ही त्याच्याशी प्रामाणिक आहोत काय? रोबोट सोडल्याशिवाय बेर्शेबाचं दर्शन ना आश्वासन मिळत नाही. पुढे भिवू नको. नंबर 3 सांत्वन. ऍक्च्युली मला सांगू द्या की त्या ठिकाणामध्ये इसहाक, थोडं मी जगिक पद्धतीने सांगतो की तो अशा पद्धतीने घाबरला असेल. एकतर रोबोट मधल्या सगळ्या सुख सुविधा सोडून मी बायका पोरांना घेऊन बेर्शेबेत आलोय आणि इथं देव भेटला नाही तर आपलं काय खरं नाही. इथं देवाने ब्लेस केलं तर आपलं काही खरं नाही. पण परमेश्वर आज या 2024 मध्ये जिथे जिथे तुमच्या जीवनामध्ये दुःख आणि यातना आलेल्या आहेत, तुमच्या रोबोट मधून तुम्ही बेर्शेबाच्या करारामध्ये या. परमेश्वर म्हणत आहे भिवू नको, तुमचं सांत्वनही तो करत आहे. आमेन. आमेन.
हालेलुया. पुढे, कारण मी तुझ बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. सांत्वना बरोबर अभिवचन आलं, मी तुझ्या बरोबर आहे. रोहबत मध्ये बोलला का हो? रोहबत मध्ये या गोष्टी घडल्या का? तो म्हणतोय मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे, कुणी नसलं तरी. पुढे, मी आपला सेवक अब्राम यासाठी तुला आशीर्वादित करी. आमेन. आम्ही कधी कधी ना मागचं जे काही सुटून पुटून गेलेलं असतं ना आमचं, त्याच्यावर लय विचार करतो, लय भारी होतं. ते म्हणतोय अरे याच्यापेक्षा भारी वजनदार तुला मी बेरशेबात ठेवलेलं आहे. आमेन. रोबोटचं ज्यांना घ्यायचंय घेऊ द्या. नंतर काही लोक तिकडं बघितले असतील एसेक मधले, सितना मधले गुराकी, अरे रोबोट मधून हे सोडून गेले. चल आइश कर, तेरे को दे दिया. तू लुटने से पहले तुझे दे दिया, क्योंकि हम लुटने वाले नहीं तो लुट जाने वाले हैं. आमेन. आमचा देव आम्हाला रिकामी कधी सोडत नाही. बायबल सांगतं रोबोट बडी देवाने त्याला आशीर्वाद दिले. पुढे, व तुझी संतती बहुगुणित करीन. आमेन. आमेन. पुढे, मग त्याने तेथे एक वेदी बांधून. प्रश्न हाय माझा, का रोबोट मध्ये वेदी होती? आज आमच्या रोबोट मध्ये तोच प्रॉब्लेम आहे. एसी लागला, फॅन लागला की आमची वेदी ज्या गुडघ्यावर व्हायला पाहिजे ते गुडघे फ्लॅट होऊन जातात आणि म्हणतात सोजा राजकुमारी सोजा. लगेच लोरी गायला लागतो कोणतरी आमच्या कान. झोप, लय थकलाय तू, लय थकली तू, खूप काम केले आज तू सकाळपासून, खूप सकाळपासून तू पूर्ण त्या 25 डिसेंबरच्या आधी सर्व रंगरंगोटी करून लय राडा उचललाय तू. झोप झोप. रोबोट मध्ये वेदी नाहीये, वेदी बेरशेबामध्ये. आमेन. हालेलुया. आयझॅकचे ब्लेसिंग हे आहेत जे आम्हाला बेरशेबामध्ये मिळतात. पुढे, एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. मला सांगू दे की तुम्हाला रोबोट मध्ये दिसलं का इसाक प्रार्थना करताना? काय काय लोक आहे ना रोबोट मध्ये यायच्या पहिले, आशीर्वाद बरकत ऐश्वर्य याच्यामध्ये यायच्या पहिले ना उपास प्रार्थनेला येतील, सगळ्या फेलोशिपला येतील, सगळ्या गोष्टीचा लाभ घेतील, इन्क्रीमेंटच्या आधी सगळं नोकरी लागाय पहिले इतकं देवाला समर्पित असतात. पण जसं रोबोट मध्ये आले, आहा हा हालेलुया, है ना. पण रोबोट मधून इसाकाने निर्णय घेतला, कारण त्याच्या अंतःकरणाला, त्याच्या जीवाला बेरशेबेची उत्कंठा लागली होती. कारण त्या बेरशेबेमध्ये त्याला माहिती होतं माझा देव दर्शन देणार, माझा देव आश्वासन देणार, माझा देव सांत्वन करणार, माझा देव अभिवचन देणार, माझा देव आशीर्वादित करणार आणि माझा देव मला त्या ठिकाणात वेदी बांधण्यासाठी कृपा पुरवणार. कदाचित 2024 मध्ये आम्ही रोबोटचं सुख भोगलं असेल जसं इसाकाने भोगलं. पण 2025 मध्ये परमेश्वर म्हणत आहे माझ्या मुला, माझ्या मुली, आपल्या घरात बेरशेबेची म्हणजे कराराची वेदी बांध, कौटुंबिक प्रार्थनेची वेदी बांध, वैयक्तिक प्रार्थनेची वेदी बांध, उपास प्रार्थनेची वेदी बांध, वैयक्तिक मनन करण्याची वेदी बांध. त्या वेदीवरती येत जा, प्रार्थना करीत जा. मी तुझ्या जीवनात माझं गौरव स्थापित करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हाय का आमच्या घरात ही वेदी? अब्राम ब्लेसेड का होता माहिती का? बाइबल सांगते कि अब्राम अपनी वेदियों की मरम्मत किया करता था. अब्राम आपल्या वेदीचं मेंटेनन्स करायचा, डागडुजी करायचा. एलियाने ती वेदी उभी केली कर्मेल पर्वतावरती, जिला पाडून टाकलं होतं. आणि ती वेदी बांधल्यानंतर स्वर्गातून अग्नी आला. तुमच्या घरात अग्नी येण्यासाठी तुमच्या घरात प्रार्थनेची वेदी ही झालीच पाहिजे, वैयक्तिक वेदी बनलीच पाहिजे. फार झालं रोबोटचं ऐश्वर्य. या 2025 मध्ये त्या उत्कंठेने, इसाकामध्ये ती उत्कंठा होती म्हणून त्याने रोबोटचं सुख त्यागलं आणि बेरशेबाच्या त्या गोष्टीसाठी. रात्री त्याला दर्शन का मिळालं? कारण त्या रात्री तो जागा होता. त्या रात्री यासाठी जागा होता कारण त्याला माहितीये माझ्या बापाला माझा देव रात्रीच भेटायला यायचा, रात्रीच त्याला तारे दाखवायचा. हा अनुभव त्याला होता आणि त्या अनुभवातून त्याने परमेश्वराचे आशीर्वाद मिळवले.
पुढं 26 वचनापासून लास्ट पॉइंट आहे. एक महान साक्ष मला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अबीमेलेक आपला मित्र अहुजात व आपला सेनापती पिकोल याच बरोबर घेऊन गराराहून त्याचकडे गेला. आता गरार कुठे माहितीये का? गरार या टोकाला आहे, रोबोत खाली खड्ड्यात आहे आणि त्या खड्ड्यातून वर बेर्शेबा आहे. म्हणजे तो एका डोंगरावर, हा एका डोंगरावर. पण मला सांगू द्या, इतकी मोठी दरी असतानाही इसाकाच्या देवाने इसाकाला एसेक आणि सितना इथून पुढे जाऊन रोबोट मध्ये आशीर्वादित केलं. पण इसाक रोबोटच्या ऐश्वर्यात राहिला नाही, तर इसाक बेर्शेबा मध्ये गेला, कारण त्या देवाने त्याला आशीर्वादित केलं. ही सर्व बातमी राजाला पोहोचली आणि राजा पुन्हा खाली उतरला आणि पुन्हा वर आला. मला सांगू द्या, तुम्हाला कुणाच्या दरवाजा जायची गरज नाही. ज्या वेळेला बेर्शेबा मिळतं, लोक तुमच्या दारात येतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला कुणाला चापलुसी करायची गरज नाही, वशिला लावायची गरज नाही. आमचा वशिला यहोवा जायरा आहे, जो आमच्यापर्यंत पुरवठा पाठवेल. आमेन, हालेलुया. पुढे. तेव्हा इसाक त्यास म्हणाला, इसाक त्यांना म्हणाला, तुम्ही तर माझा द्वेष करीता, माझा द्वेष करीता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले, आपल्यामधून मला घालवून दिलं. असे असता माझकडे आता का आला? आता का आला? मला अपमानित करून तुम्ही हकलून दिलं, पण आता का आला माझ्याकडं? त्यांनी म्हटले, नीट ऐका हे शब्द. आता त्यांनी म्हटलं, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, हे आम्हा स्पष्ट दिसून आले आहे. या नवीन वर्षामध्ये मला तुमच्या घरातून, तुमच्या आसपासमधून, माझ्या घरातून, माझ्या आसपासमधून मला ही महान साक्ष केव्हा मिळेल? ज्या मी रोबोट मधून निघून बेर्शेबात येईल, लोकांना स्पष्ट दिसून येईल तुमचा येशू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या घराच्या बाहेर डेकोरेशन लागलं म्हणून मी ख्रिस्ती म्हणून ओळखू नये. माझ्या घराच्या बाहेर स्टार लागला म्हणून मी ख्रिस्ती आहे. मी फराळ बनवतो म्हणून ख्रिस्ती आहे. मी नवीन कपडे घातले पंचवटीचा म्हणून ख्रिस्ती आहे, हे स्पष्ट दिसू नये. तर माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत माझा देव, माझा येशू माझ्या सोबत आहे हे स्पष्ट जगाला दिसलं पाहिजे. हा 7वा आशीर्वाद इसाकाच्या द्वारे आम्हाला मिळतो. हालेलुया, हालेलुया. नाही तर आमचं काहीतरी स्पष्ट वेगळं दिसत असेल. निश्चित 2024 मध्ये काहीतरी स्पष्टच दिसलं असेल जगाला, पण ते विसरून जा. रोबोट मधून बाहेर निघा. वारंवार त्या गोष्टीत अडकून पडू नका. चुकांवर चुका करू नका. निर्णय घ्या. माझ्या जीवाला बेर्शेबेची उत्कंठा लागली आहे. इसाकाला दर्शन देणारा येशू काल आज युगानुग सारखा आहे. तो मलाही दर्शन देईल, तो मलाही आश्वासन देईल, तो माझंही सांत्वन करेल, तो मलाही अभिवचन देईल, तो मलाही आशीर्वादित करेल, तो मलाही वेदी देईल आणि तो माझ्याविषयी महान साक्ष प्रगट करेल की माझ्यामध्ये माझा देव आहे हे जगाला स्पष्ट दिसून येईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे 7 ब्लेसिंग ऑफ आयझॅक, इसाकाचे आशीर्वाद मिळण्यासाठी त्याग करावा लागल. इसाकाचे आशीर्वाद मिळण्यासाठी कारण देऊन काम होणार नाही. सांसारिक कारण, पतीचे कारण, पत्नीचे कारण, लेकराचे कारण, नोकरी बिझनेसचे कारण, वैयक्तिक कारण, आयुष्य रोबोट मध्ये आयुष्य आरामात जाईल. पण बेर्शेबाचा इतका मोठा लाभ यापासून तुम्ही वंचित राहताल. बेर्शेबाचे हे ब्लेसिंग्स मला हवेत. तर मला आज निर्णय घ्यायचा आहे. रोबोट म्हणजे आम्ही कोणत्या कम्फर्ट मध्ये अधिक वेळ घालवतोय त्यातून बाहेर पडा. आम्ही कोणत्या गोष्टींना अधिक महत्व देतोय त्यातून बाहेर पडा. आम्ही कोणत्या गोष्टींवर दिवस रात्र विचार करतोय त्यातून बाहेर पडा आणि बेर्शेबाकडे या. म्हणजे तुम्ही देवाबरोबर, ख्रिस्ताबरोबर सेवेत आल्यापासून, विश्वासात आल्यापासून, या चर्चमध्ये आल्यापासून जे जे करार केलेत त्या कराराशी प्रामाणिक होण्याची आता वेळ आलेली आहे. कित्येकांनी करार केला होता आम्ही देवाची सेवा करू. कित्येकांनी करार केला होता आम्ही देवाच्या राज्यासाठी उभे राहू, आम्ही देवासाठी देऊ. पण आम्ही आमच्या कर्जातच अडकून पडलोय. का? आम्हाला वचन माहितीये, यहोवा कितना भला है परख के देखो. पण आम्ही काय म्हणतो, मला इन्स्टॉलमेंट द्यायचंय. निश्चित आज वाईट वाटलं, वाटू द्या. पण आज एक निर्णय घ्या. इसाक इतका मोठा रोबोटचा विस्तार सोडून, ऐशोआराम सोडून
तो बेरशेबाकडे निघाला. तो वेडा नव्हता, कारण त्याला भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुखाची गरज होती. आणि त्याच रात्री त्या देवाने जो अब्रामाला रात्री दर्शन द्यायचा, तोच देव त्याला दर्शन देतो. दर्शन आहे आमच्याकडं. जर दर्शन असेल तर आश्वासन येईल, आश्वासन असेल तर सांत्वन होईल, सांत्वन असेल तर आम्हाला अभिवचन मिळेल, अभिवचन मिळेल तर आशीर्वाद येईल, आशीर्वाद असेल तर सहभागिता म्हणजे वेदी तयार होईल. आणि वेदी तयार होईल तेव्हा आमच्या जीवनामधून अन्य जातीला स्पष्ट दिसेल की आमचा देव, आमचा येशू आमच्या बरोबर आहे. हालेलुया, आमेन. जर आज तुम्हाला बेरशेबाची उत्कंठा असेल, प्रियांनो मला सांगू द्या, तिथून पुढे इसहाकाला देवाने खूप 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 आशीर्वादित केलं, खूप आशीर्वादित केलं. तिथून पुढे त्याचं लाईफ बदललं. इसहाक आम्हाला संदेश देतो, खोव्यामध्ये असताल, वाईट परिस्थितीमध्ये असताल, खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत असताल, त्यावेळेस अनेक लोक पाय ओढतील, अनेक लोक अपमानित करतील, अनेक लोक षडयंत्र करतील. वाद करू नका, एसेक वैर ठेवू नका, सितना, सितनापासून पुढे या. रोबोट मिळेल, रोबोट म्हणजे थोडा वेळ आराम करा, पण त्या रोबोट मधून एक टाइम काढा की मला उपवास प्रार्थनेत जायचंय, मी बेरशेबाच्या वेदीवरती येऊन प्रार्थना करणार आहे. हालेलुया.